सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। सोमानी कॉटन कंपनीला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे या सोमानी कॉटन कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती। सोमानी कॉटन कंपनीला आग लागल्याने ही आग विझवण्यात तब्बल लागले 6 तास। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलातर्फे शर्थीचे प्रयत्न। सोमानी कॉटन कंपनी या कंपनीला भीषण आग लागल्याने आसोदा बदली परिसरात मोठा गोंधळ उडाला। सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नसून मात्र कॉटन कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येते। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याने या भागात मोठा गोंधळ उडाला पाहायला मिळालं। आग विझवण्यासाठी अग्निशामक पथकाला तब्बल 6 तास लागले व अग्निशामक दलातर्फे आग विझवण्यासाठी 10 ते 12 बंब लागले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलातील पथकाला यश मिळाले। सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।